झी 24 तास एक पाऊल पुढे। पुन्हा एकदा स्वागत। रोकठोकमध्ये आर्थिक सुधारणांचा फायदा कोणाला चर्चा आपण करतोय आणि आपण सामान्य माणसाला काय मिळेल या सगळ्यामधून। आज जे निर्णय केंद्र सरकारने घेतलेले आहेत किंवा या संदर्भात काय सर्वसामान्य माणसाला मिळेल हा एक विचार आपल्या डोक्यामध्ये सर्वप्रथम येतो। पण अभय टिळक सर, सर्वप्रथम मी तुमच्याकडे येतो। बराच वेळ तुम्हाला बोलायचं होतं, मी येऊ शकलो नाही तुमच्याकडे, तेही तुम्ही बोला। आणि एक प्रश्न या सेगमेंटमध्ये तुमच्यासाठी आहे, तो म्हणजे परकीय सगळी ही गुंतवणूक आता आपल्याकडे येणार, त्या पार्श्वभूमीवरती सरकारचा हा निर्णय घेण्या अगोदरच शेअर बाजाराने उसळी घेतली होती, रुपयाचं मूल्य वधारलं। अर्थशास्त्राच्या दृष्टीतनं या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे मांडायला पाहिजे की प्रत्येक सरकारच्या निर्णयाचा मला व्यक्तिगत काय फायदा होईल आणि तो ताबडतोब होईल का, इतक्या झापडबंद पद्धतीने किंवा इतक्या संकुचित पद्धतीने सरकारच्या यासारख्या मोठ्या निर्णयांकडे बघणं हे थोडं अनुचित आहे। याचं कारण असं आहे की काही निर्णय असे असतात की त्यांचे फायदे आपल्याला दीर्घकालामध्ये आणि बरेचसे अप्रत्यक्ष मिळतात। म्हणजे उदाहरण द्यायचं तर सर्वसाधारण कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती जर चांगली असेल तर मला फायदा काय, याचं उत्तर एकीकडे हो पण आहे, एकीकडे नाही पण आहे, असं होत नाही। त्याप्रमाणे आता समजा आपण म्हणजे विम्यामध्ये आता परकीय गुंतवणुकीला दार उघडलेला आहे किंवा मल्टी ब्रँड रिटेलमध्ये सरकारने आता 10 दिवसापूर्वी निर्णय घेतलेला आहे। आपण एक विचार असा केला पाहिजे की हे खरोखर परकीय गुंतवणूक जर आपल्याला यायला हवी असेल ती हवी आहे, कारण 91 साली आपण ज्या सुधारणांना सुरुवात केली तेव्हा आपल्याला मुळात भांडवल आपल्याकडे कमी आहे आणि देशांतर्गत बचत जी आहे त्या बचतीमधनं आमची भांडवलाची गरज भागू शकत नाही, म्हणून आम्हाला परकीय भांडवल हवं आहे। इथून आपण सुरुवात केली। आज 22 वर्षानंतर सुद्धा आमच्याकडे अपेक्षित इतकं परकीय भांडवल येत नाहीये। हा एका अर्थाने सुधारणांचा कुठेतरी एक ही कमकुवत दुवा आहे। त्यामुळे हे भांडवल जर आमच्या देशामध्ये यायचं असेल तर मुळात आम्हाला आमची अर्थव्यवस्था सुधारायला लागेल। ह्या आता उलट्या भूमिकेतनं आपल्याला ह्या सगळ्या निर्णयांकडे बघायला पाहिजे। आणि मला असं वाटतं की 4-5 दिवसापूर्वी केळकर समितीचा जो अहवाल आलेला आहे त्यांनी ह्या मुद्द्यावरती अतिशय नेमकं बोट ठेवलेलं आहे की मुळात आमची वित्तीय तूट जास्ती आहे। वित्तीय तूट जास्ती असल्यामुळे सरकारची कर्ज उभारणी वाढती आहे। सरकारची कर्ज उभारणी वाढत असल्यामुळे व्याजाचे दर वाढत आहेत। व्याजाचे दर वाढत असल्यामुळे खाजगी गुंतवणूक होत नाहीये आणि खाजगी गुंतवणूक होत नसल्यामुळे मगाचपासून कांगोसाहेब जे म्हणतायत की आमच्याकडे चांगल्या दर्जाचा उत्पादक स्वरूपाचा रोजगार निर्माण होत नाहीये, कारण मुळामध्ये आमच्याकडे गुंतवणूकच वाढत नाहीये। त्यामुळे जर आम्ही मुळात आमचं वित्तीय ज्याला आपण व्यवस्थापन म्हणतो ते काटेकोर करण्याच्या दृष्टीने पावलं उचलली तर हा मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा दीर्घकालीन ठोस फायदा हा आपल्याला मिळेल। आणि परकीय थेट गुंतवणुकीला दरवाजे मोकळे करून ते गुंतवणूकदार खरोखर आपल्या देशामध्ये पैसा घेऊन यावेत, यासाठी जर आम्ही आमच्या अर्थव्यवस्थेची पुनर्बांधणी सगळ्यांनी एकमताने करायला घेतली तर प्रामुख्याने व्याजांचे उतरणारे दर, कमी होणारी महागाई, सरकारची घटणारी तूट, त्याच्यामुळे पायाभूत गुंतवणूक म्हणजे सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सरकारकडे पैसा जास्ती राहणं, त्यातनं उद्योगांची उत्पादकता वाढणं, त्यातनं उत्पादक स्वरूपाचा रोजगार निर्माण होणं आणि एक खऱ्या अर्थाने इन्क्लुझिव्ह ग्रोथचा अनुभव सर्वसामान्य माणसाला येणं, हा एक जो दीर्घकालीन पट्टा आहे तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे। आणि परकीय गुंतवणुकीला दरवाजे उघडे करणं ही त्या दिशेने आम्हाला जाण्याकरता प्रवृत्त करणारी एक बाब आहे। ह्या भूमिकेतनं जर आपण या निर्णयाकडे बघितलं तर ते अधिक उचित होईल। निश्चित या भूमिकेतनं निर्णयाकडे बघितलं तर उचित होईल असं तुम्ही म्हणताय। गिरीश कुबेर, मी आपल्याकडे येतो। गिरीश सर, जसं हुसेनभाई म्हणाले की जेव्हा कॉम्प्युटर आला किंवा नवीन सुधारणा होत्या तेव्हा अर्थात ते वेगळ्या पक्षातही होते आणि म्हणून त्यांनी त्या सगळ्याला विरोध केला होता। आज त्यांचा सगळा विचार बदललाय। तसं एक दीर्घकालीन हा सगळा फायदा असेल किंवा ही प्रोसेस दीर्घकालीन आहे, वेळ याला लागणार आहे। एक 20-21 वर्षांनंतर नेमकं काय वातावरण असेल जर हे सगळं अगदी नीटपणे घडलं तर? नाही, तुम्ही 91 पासून आतापर्यंत झालेले बदल आठवा ना। म्हणजे एक काळ असा होता की
फोन उपलब्ध नव्हते. फोनसाठी रांगा लावायला लागायच्या किंवा हुसेन यांच्यासारखे आमदार किंवा खासदार आहेत त्यांच्याकडनं वशिला लावायला लागायचा. गॅसच्या संदर्भात तशी परिस्थिती होती, मोटारींच्या संदर्भात अशी परिस्थिती होती. कधी कधी मध्यमवर्गाने विचार मुळात करतच नव्हते मध्यमवर्गीय, मोटार वगैरे घ्यायला मिळेल, चाळीतनं फ्लॅटमध्ये जायला मिळेल की नाही ही सगळी विवंचना सगळी असायची. परत टू व्हीलरचा जर मुद्दा घेतला स्कूटरचा, तर बजाज सारख्या कंपनीच्या स्कूटरसाठी परकीय चलनामध्ये पैसे द्यायला लागायचे किंवा त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला ऑन मनी, अतिशय वरचे पैसे देऊन ते सगळे घ्यावं लागायचं सामान. त्यामुळे हा सगळा बदल इतका झपाट्यानं घडलेला आहे. मोबाईल फोन जेव्हा आले तेव्हा किती त्याची परिस्थिती काय होती, तेव्हा त्याचे दर काय होते, स्पर्धेमुळे दर किती कमी झाले, एकंदर गुंतवणूक किती या सगळ्यामध्ये झाली, रोजगार निर्मिती किती झाली, हा बदल झालेला आहे. फक्त देशाचा आकारच एवढा मोठा आहे, हत्तीसारखं आहे. सोंडेला काय होतं ते शेपटीला कळेपर्यंत काही वर्ष निघून जातात. शेपटीच्या बाजूला काही घटना घडली तर सोंडेच्या शेवटच्या टोकापर्यंत येण्यामध्ये बराच काळ निघून जातो. त्यामुळे आणि याच्यामध्ये परत हे सगळं मतभेद आणि बुद्धिभेद करणारी मंडळी भरपूर मोठ्या प्रमाणावरती असतात आणि लोकांना आकर्षक गोष्टी, छान भयंकर गोष्टी ऐकायला आवडतात, त्याच्यावरती विश्वास ठेवायला आवडतो. त्यामुळे जग उत्तम होणार आहे असं सांगितलं तर विश्वास बसणार नाही. जग एक 10 दिवसांनी बुडणार आहे असं सांगितलं तर तुमच्यावर विश्वास ठेवून पाया पडायला येणारे भरपूर तुम्हाला सापडतील. त्यामुळे हा सगळा एक मोठा खेळ आहे. ते अभय टिळक जसं म्हणाले त्या पद्धतीनेच त्याचं विश्लेषण करायला हवं. अतिशय शांतपणे, अतिशय समृद्ध मांडणी त्यांनी केलेली आहे याची. हे सगळे बदल आज होत नाहीत. आणि अमेरिका असेल किंवा इंग्लंड असेल किंवा जर्मनी असेल, कंगोनी सगळं त्या देशाचं उदाहरण दिलं. जर्मनीमध्ये 2050 सालच्या विजेचं नियोजन काय असेल याचा आता आराखडा तयार आहे. त्यासाठी जी गुंतवणूक आहे, या पायाभूत सोयी सुविधा तयार झालेल्या आहेत. युरोपीय देशांमध्ये खेडी असतील किंवा शहरं असतील, कुठेही वेगळा भाग असतात किंवा खेडी म्हणजे आपल्याकडे बकाल, अनेक गोष्टी न मिळणारी खेडी म्हणजे खेडं, हे सगळं असं म्हणायची जगाची पद्धत झालेली. हा बदल कशामुळे झाला तर त्यांनी आर्थिक सुधारणा 50, 60, 70 वर्षापूर्वी केल्या. अमेरिकेमध्ये महायुद्ध संपलं 1945 साली जेव्हा महायुद्ध संपलं तेव्हा आयसेनहोवर यांना लक्षात आलं होतं की देशातल्या सगळ्या महानगरांना वळण वाकांशिवाय जोडणारा रस्त्यांचं जाळं तयार करायला हवं. तेव्हा त्यांनी ती योजना हाती घेतली. आपल्या वेळेला अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारला तेव्हा त्यांनी ती योजना हाती घेतली. तेव्हा सुद्धा ती योजना काय होती तर 4 महानगरांना एकत्र जोडायचं. गोल्डन क्वाड्रिलॅटरल चतुष्कोन, सुवर्ण चतुष्कोन, तो सुद्धा 4 शहरांपुरता होता. 21-22 वर्षानंतर तो 10 वर्ष. कुबेर सर माफ करा, मी तुम्हाला थांबवतोय मध्ये, पण याच आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आहे. हे सगळं अगदी नीटपणे व्यवस्थित घडावं, या आर्थिक सुधारणांचा फायदा व्हावा देशाला, यासाठी आता आजच्या घडीला आज सरकारवर काय जबाबदारी आहे? या सगळ्या सुधारणा राबवणं ही सगळी जबाबदारी आणि त्या कशा राबवल्या जातात ते समजून घेणं आणि त्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणं ही आपली जबाबदारी आहे. निश्चित. हुसेनभाई, अत्यंत थोडा वेळ, अत्यंत कमी वेळ आहे, पण या सगळ्यामध्ये कुठेतरी आता सरकारच्याकडे डोळे लागलेत लोकांचे. या सगळ्याचा फायदा कोणाला होणार किंवा काय तोटा असेल या सगळ्याची चर्चा आपण केली, पण नेमकी सरकारची भूमिका काय असेल? अत्यंत कमी शब्द. याचा फायदा सर्व समाजाला होईल. हे जे म्हटलं जातं ना, आता इन्क्लुसिव्ह ह्याची गोष्ट केली जाईल आणि मग आम आदमीची गोष्ट केली जाईल. आम आदमीला याचा फायदा होणार नाही अशा रीतीची मांडणी करणंच मुळी चूक आहे. आणि इन्क्लुसिव्ह ग्रोथची गोष्ट केली तर त्याचं खरंच स्वागत केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं ज्यांना फार याचा विरोध आहे, भारतीय जनता याच्या सगळ्याच्या विरोधात असं वाटतं, त्यांनी आपल्या देशामध्ये एक तर गोष्ट आहे ना की आपल्या देशामध्ये एक कोणीतरी बोलतंय आणि ते सगळं ऐकतात असं नाही आहे. इथे हुकुमशाही नाही आहे, इथे टोटलिरन व्यवस्था नाही आहे कम्युनिस्टांसारखी. इथे आपल्याला लोकशाही आहे, मतपेटी आहे, लोकांना आपलं मत मांडता येतं. लोक ठरवतील ना काय आपल्याला पाहिजे आणि काय नाही. मग लोकांनी त्या वेळेला लोकांनी ठरवलेलं आहे, हे आपण अमान्यकरण करून कसं चालेल? लोकांनी ठरवलंय, पण आता लोकांचे डोळे सरकारकडे लागले. आपली वेळ आता संपली हुसेनभाई, आणि आम्ही अपेक्षा करतो सगळे की सरकार आपली जबाबदारी नीटपणे पार पाडेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अत्यंत चांगली माहितीपूर्ण ही सगळी चर्चा झाली. चर्चेत आपण सहभागी झालात, आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. पण जाता जाता एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून नमूद करावीशी वाटते, ज्याप्रमाणे गिरीश कुबेर म्हणालेत की देशामध्ये आर्थिक साक्षरता वाढली पाहिजे. हा अत्यंत महत्वाचा आज आपण मेसेज समाजाच्या समोर या सगळ्या चर्चेमधनं आलाय असं म्हणूयात, आणि तो मेसेज ठेवूया त्या चर्चेमधनं समोर आलेला. धन्यवाद आपणा सगळ्या ज्येष्ठांचे पुन्हा एकदा या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. झी 24 तास, एक पाऊल पुढे.